चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या एका आजोबाच्या गाडीच्या डिक्कीतून 90,000 रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या एका आजोबांच्या गाडीच्या डिक्कीतून 90,000 रुपये रोख रक्कम लंपास केली। या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना रूपाभवानी चौक सोलापूर येथे 10 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली। विठ्ठल सिद्धरामप्पा दिंडुरे व 61 राहणार सन्मित्र नगर शेळगी सोलापूर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांनी सांगितले की फिर्यादी विठ्ठल दिंडोरे हे 10 ऑक्टोबर 2025 रोजी पत्नीला घेऊन घराबाहेर पडले। त्यानंतर त्या दोघांनी जुना बोरामणी नाका येथील भारतीय स्टेट बँकेतून LICचे पैसे काढून ते दुचाकी या गाडीच्या डिक्कीत ठेवले। त्यानंतर चहा पिण्यासाठी रूपाभवानी चौकातील चहा कॅन्टीनमध्ये गेले असता अज्ञात चोरट्याने गाडीची डिक्की उघडून 90,000 रुपये रोख रक्कम लंपास केली। या घटनेनंतर त्या आजोबांनी मात्र त्या चोरट्याचा इतरत्र शोध घेतला, मात्र ते मिळून न आल्याने आजोबांनी पोलिसात 12 ऑक्टोबर 2025 रोजी फिर्याद दिली। या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवशरण हे करीत आहेत।